रिजन मध्ये एक डीप मिड विकेट स्क्वेअर लेगच्या त्या क्षेत्रामध्ये आपण पाहताय मिड ऑन शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉईंट शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट मिड विकेट अशा प्रकारची रचना आरास मांडणी विहरचना ज्याला म्हटलं जातं आणि फक्त एक धावसंख्या 2 या आकड्यावर. फ्रंटफुटवर आल्यानंतर एक्स्ट्रा प्रेशर देण्याचा प्रयत्न मात्र टप्पा बदलला. सूझबूझ भरं क्रिकेट आहे. क्रिकेट हा माइंड गेम ज्याला म्हटला जातो आणि खऱ्या अर्थाने अटॅक केल्यानंतर अटॅक करावं लागतं प्रत्येक चेंडूवर. अशा प्रकारच्या फायनलच्या लढतीमध्ये मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. नियंत्रण आहे, आत्मविश्वास आहे स्वतःच्या मनामध्ये आणि फक्त एकच धावसंख्या 3 या आकड्यावर. पुन्हा एकदा मोसीन अजून एक शॉर्ट आर्म पुलचा फटका 30 यार्ड मध्ये संधी आहे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 4 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मात्र मोसीनचं कौतुक करावं लागेल. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहताय खेळपट्टीमध्ये थोडासा मॉइश्चर आणि आपण पाहताय काय गोलंदाजी साकार केलंय. अरे स्कूटी जरा थांबवा ना तिकडे सीमारेषेबाहेर. आता मात्र फटका फसलाय. चेंडू हवे मध्ये संधी आहे आणि कुठलीही चुकी करणार नाही मिस्टर मोहन याच्या हातामध्ये. पहिला विकेट इनटू द डगआउट मध्ये. सुरुवात चांगली आहे P1च्या षटकामध्ये. धावसंख्या फक्त 4 या आकड्यावर. संध्याकाळचं सत्र आहे. आपल्या आई माऊलीची गीतं वाजवा. डीजे वादन, सुरेख डीजे वादन, डीजे सॅम आपण पाहताय. खऱ्या अर्थाने एक चांगलं डीजे वादन या क्रिकेटच्या पटलावर. क्रिकेट आणि संगीत यांचं अतूट नातं आहे. आपण पाहताय अनेक स्पर्धांमध्ये मागील काही वर्षांमध्ये क्रिकेटचं रंगरूप बदलला. टेनिस बॉल क्रिकेटचा हा व्यासपीठ बदलला मी म्हणेन. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आलं ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी, पब्लिसिटी आणि खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आला व्यवसाय, व्यावसायिकता. धावसंख्या 4 या आकड्यावर. पहिला विकेट इन टू द डगआउटमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि मोसीन याची एक दर्जेदार गोलंदाजी. तसेच सन्माननीय उमेशजी यादव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक शब्द सुमनांनी स्वागत करतोय. जाऊया मॅचकडे. मॅच ऑन आहे. एका बाजूला मोहन, दुसऱ्या बाजूला योगेश. पहिला बॉल हा फटका चांगला आहे मात्र भेदू शकला नाही सीमारेषेलगतच्या क्षेत्ररक्षकाला. तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या 5 या आकड्यावर. काहीतरी वेगळं करावं लागेल क्रिकेटमध्ये कारण फायनलची लढत आहे आणि आपण सलामीचे बॅटर आहात. बघूया मोहन गोलंदाजच्या एंडकडे. काय उंची आहे मोहनकडे. आता मात्र ऑफ लेग स्टिकच्या बाहेर डिलिव्हरी इन पिच केल्यानंतर हा व्हाईट बॉल एक्स्ट्रा 1 ॲड होईल इन टीम टोटलमध्ये आणि धावसंख्या धावफलकावर 6 या आकड्यावर. संत सावध खेळ चाललाय कारण चांगली आणि दर्जेदार गोलंदाजी चालू आहे बोनकोडे 11 बोनकोडे संघाची. आता मात्र फटका मारलाय मात्र फटका फसलाय. हवेमध्ये काटा बदलतोय हा चेंडू. दुसरा विकेट इन टू द डगआउटमध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहताय हवामानामध्ये बदल आणि खऱ्या अर्थाने पाहताय हवा देखील पडलेली आहे आणि चांगल्या गोलंदाजीला मिळालेले यश आहे. अजून एक विकेट. स्पर्धेचा आनंद लुटत आहेत आणि अनेकजी मात्र यांना देखील शुभेच्छा देत आहेत. खूप मोठा आमचा सहकारी परिवार आहे, मित्र परिवार. आपण पाहता एका बाजूला नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावर मिस्टर अजय आणि मोहन याची गोलंदाजी. नव्या युगाचं नवं क्रिकेट आपण पाहता या RSA गोठवलीच्या या स्पर्धेमध्ये. यॉर्कर डिलिव्हरी मिनी हेलिकॉप्टर आपण पाहिला तोपर्यंत संधी आहे. एक धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावर
7 या आकड्यावर 7 लॉस ऑफ 2 विकेट. आपण पाहताय कोपरी गावाचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला बोनकोडे 11 बोनकोडे गावाचं क्रिकेट. इट्स अ मेगा फायनल, मेगा इव्हेंट. आपण पाहताय RSC गोठोली आयोजित युवा काँग्रेस चषक 2025. पुन्हा एकदा मोहन गोलंदाजच्या ट्रॅकवर आपण पाहताय सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला योगेश कॅप्टन. हा फटका योगेश याचं दमकम या बॉलला पाठवलं प्लॉटच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम, इट्स अ ह्यूज हिट. योगेश याचा आत्मविश्वास, योगेश याचा कॉन्फिडन्स पाहायला मिळतंय. सिक्सर, इट्स अ मेगा सिक्स. प्रयत्न, धावसंख्या 13 या आकड्यावर 13 लॉस ऑफ 2 विकेट. आमचा मित्र परिवार लाईव्ह आहे. मित्र परिवार आपण पाहू शकाल यूट्यूबच्या दुनियेमध्ये स्मार्टफोन खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा देखील आनंद लुटत आहेत. 13 या आकड्यावर अजूनपर्यंत अतिरिक्त वेळ नको योगेश प्लीज. फायनलची लढत आहे. षटकार मारला, कनेक्टिव्हिटी 100%, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एक्झाम्पल सेट केलं मी म्हणेन. कॅप्टन आहे, ही इज अ लीडर मिस्टर योगेश. बघूया स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. अजून एक फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू जाईल सीमा रेषे लगत आणि हा वंडी. यस, उदयजी तांडेल आमच्यापर्यंत इशारा देतात. वंडी डिक्लेअर क्षेत्र. धावसंख्या 14 या आकड्यावर 14 धावांचं धावफलक आपण पाहताय. मिस्टर मोहन गोलंदाजी एंडकडे, गोलंदाजीच्या ट्रॅकवर, गोलंदाजीच्या बोहल्यावर आपण पाहू शकाल. हो, सरळ सोडून दिला. कुठलाही मारण्याचा प्रयत्न नव्हता आणि अतिरिक्त एक धाव. 1+2 ची संधी आहे आणि धावचित. यस, व्हाईट बॉल एक्स्ट्राज 1+1 2 धावा मिळतील. ॲड होईल टीम टोटलमध्ये. मात्र नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला परतावं लागेल डगआउटमध्ये. दुसऱ्या तिसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या 16 या आकड्यावर 16. अनिकेतजी भाऊ म्हात्रे असतील, तसेच अक्षय रमाकांत म्हात्रे असतील, यांच्यासोबत त्यांचे सहकारी मागील अनेक दिवस स्पर्धेचं आयोजन करण्यामध्ये व्यस्त होते. मेहनत आणि मेहनतीचं फल या ठिकाणी मी म्हणेन या स्पर्धेच्या आयोजनामध्ये. पुन्हा एकदा मोहन स्ट्राईक एंड गोलंदाजीच्या एंडकडे. आता मात्र शॉर्ट हा फटका एक्झिक्यूट केला आहे. स्क्वेअर कटचा फटका आणि सुरेख झेल रनिंग कॅच आपण पाहिला. डीपिश कव्हर पॉइंट रिजन मध्ये ऋतिक याच्या हातामध्ये. युवा आहे, टॅलेंटेड आहे, यंग आहे. मी म्हणेन टॅलेंटचा प्रतिसाद देणारा झेल असेल. टर्निंग कॅच. का तो काल आठवतोय सँडी सर, तेव्हा अशा प्रकारचं काहीच नव्हतं. अशा प्रकारच्या व्यवस्था नव्हत्या. स्मार्टफोन नव्हता, लॅपटॉप नव्हता, लाईव्ह नव्हतं, गुगलचा जमाना नव्हता. तेव्हा आमचे गुरुवर्य सँडी सर असतील, आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील सर असतील. आणि सँडी सर आपल्या माहितीकरता माझे बहिणीचे मिस्टर आहेत पी के पाटील. त्यांनी 25 वर्षापूर्वी माझ्या हातात माईक दिला होता. तेव्हा हात असा कापायचा. काही बोलता येत नव्हते, शब्द सुचत नव्हते. पण हळूहळू या क्रिकेटच्या पटलावर धावसंख्या धावफलकावर 16 या आकड्यावर. आता मात्र आगरी कोळी समाजाचे जे आंदोलनं असतील त्याच्यामध्ये सहभाग आम्ही नोंदवतो. कारण आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्ही सागरी पुत्र आहोत. काही आध्यात्मिक कार्यक्रम आणि गुरुवर्य यावर्षी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला रत्नागिरीला देखील जायचं आहे. सांगणं योग्य नाही, मात्र आपल्या माहिती करता कार्पेटच्या साह्यानं हा फटका आपण पाहत आहे. आणि धावसंख्या 1 ने ॲड होईल टीम टोटलमध्ये. कारण या गुरुवर्यांकडनं आम्ही बरंच काही शिकलो. मग रेडिओ जॉकी असतील, प्रदीप विचारे सर असतील, अनेक आणि संदीपजी पाटील असतील, ते माझे मामा आहेत.
रायगड क्रिकेट असोसिएशनचे आदरणीय संदीपजी पाटील ते अध्यक्ष आहेत. रायगड क्रिकेट समालोचक अध्यक्ष. रायगडमध्ये शेकडो असे समालोचक आहेत सँडी सर. अजूनही धावसंख्या 17 या आकड्यावर. 17 लॉस ऑफ 4 विकेट. आपण पाहताय कोपरी गावाचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला बोनकोडेचं क्रिकेट आणि आमचे मान्यवर पाहुणे आनंद लुटत आहेत त्या क्रिकेटच्या पटलावरून. क्रिकेटचा आनंद आणि अंतिम टप्पा आहे या स्पर्धेचा. आता मात्र शफल झाल्यानंतर ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहताय. तोपर्यंत थोडीसं मिस फिल्डिंग. एकच धाव. बॅटिंग एंडकडे फेक केली. एकच धाव. धावसंख्या 18 या आकड्यावर. 18 धावांचं धावफलक. मात्र फायनल आहे आणि बॅटिंग नंतर पुन्हा एकदा गोलंदाजी नंतर बॅटिंग करायची. लो स्कोरिंग गेम आपण पाहता. अशा प्रकारच्या फायनलच्या लढतीमध्ये वातावरणामध्ये अशा प्रकारच्या वातावरणामध्ये एक अटीतटीची लढत पाहायला मिळेल. आता मात्र पुन्हा एकदा फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. अजून एक विकेट. 5वा विकेट. इन टू द डगआउट मध्ये परतावं लागेल. 18 या आकड्यावर 5 विकेटचं पतन. वातावरणाची साथ असं मी म्हणेन. हलकासा स्विंग होतोय, खाली राहतोय चेंडू आणि मोठी फटके तर प्रत्येक चेंडूवर मारायचं आहे कारण इट्स अ मेगा फायनल, मेगा इव्हेंट. एक टार्गेट गाठायचं आहे. बघूया 18 धावा अजूनही धावपलकावर. 5 विकेट डगआउटमध्ये आहेत आणि चिंतेचं वातावरण कोपरीच्या डगआउटमध्ये आपण पाहताय. पुन्हा एकदा सज्ज झालाय विघ्नेश. नवीन बॅटर सूरज. आता फटका एक्झिक्यूट केलाय. जाईल मिड ऑफ रिझन मध्ये. एकच धाव. सरासरीचं क्रिकेट, सरासरीची अचूक टप्प्यावर टाकलेली गोलंदाजी. आपल्या उंचीचा वापर करतो मिस्टर विघ्नेश गोलंदाजीमध्ये. खांद्याचा वापर करतो. अतिरिक्त ताकद लावतो मी म्हणेन या गोलंदाजीमध्ये. शॉर्ट प्रकारचे चेंडू. आता मात्र हलकीशी गती परिवर्तित केली. टप्पा पडल्यानंतर आपण पाहताय अजून एक डॉट बॉल. व्हेरिएशन. नव्या युगाचं नवं क्रिकेट. व्हेरिएशन स्विंग आपल्याला पाहायला मिळतं. याचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं विघ्नेश याच्या या गोलंदाजीमध्ये. अजून एक डॉट बॉल. आता मात्र हा फटका एक्झिक्यूट केला. चेंडू येतोय लॉंग ऑन रिझन, काऊ कॉर्नर ज्याला म्हटलं जातं आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल होताना आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावा ऍड होतील. धावसंख्या धावपलकावर 21 संपलाय पहिल्या इनिंगचा खेळ आणि 22 धावांचा सेटअप आकडा. आणि खऱ्या अर्थाने निखिल आपण आम्हाला बोलवलं, अनिकेतजी भाऊ मात्रे असतील, आपण आम्हाला बोलवलं, संधी दिली आणि निमंत्रक अक्षय रमाकांत मात्रे असतील, या ठिकाणी या स्पर्धेतून रजा घेण्याची वेळ आलेली आहे. मात्र अनिकेत रमाकांत मात्रे यांचं कार्य मी अनेक वर्ष पाहिले. चांगले मित्र आहेत. क्रिकेटच्या पटलावर असेल, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि नवी मुंबईच्या आरोग्य क्षेत्रामध्ये एक चांगलं योगदान दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये उंची गाठावी याच्याकरता शुभेच्छा असतील अनिकेत भाऊ. कारण आपले आणि आमचे संबंध मैत्रीचे संबंध आहेत आणि ही मैत्रीची दुनिया आहे. धन्यवाद. एकच जाता जाता सांगेन, क्रिकेट हा खेळ भावनांचा खेळ आहे. क्रिकेट हा खेळ भावनांचा खेळ आहे. या खेळाचा आदर करा. मैदानात ॲग्रेशन असले तरी चालेल आणि मैदानाच्या बाहेर संबंध जपा. धन्यवाद.
या गुणी प्रतिभावन समालोचकाचं इथे सन्मान केले. थँक्स सो मच राकेश तांडेल. करावगाचे बेतेरी नावात मंत्र मुग्ध केला. आज संपूर्ण दिवसामध्ये लाजबाब ही कॉमेंट्री ऐकली. पहिला इनिंग संपले. आपण पाहतो अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला. पर्व 2 राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोटोली प्रेझेंटेड युवक काँग्रेस चषक 2025 चा थरार आणि तिथेच मात्र झुंज चाललेली आहे. इस लोक रुपये 1 लाख आणि एक अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. शुभेच्छा असतील रत्नागिरी चॅम्पियन्स. ही खूप नामावंत अशी नामांकित महाराष्ट्राची अग्र क्रमांकाची स्पर्धा आणि त्यासाठी राकेश तांडेलचे आवाज आपण ऐकणार आहोत. त्या सिरियसली तुम्हाला लाख मोलाच्या आम्ही शुभेच्छा देतो. बेस्ट ऑफ लक फॉर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. प्रभाकर निषाद पहिल्याच P1 जे एकमेनचं आहे ते टाकण्यासाठी प्रभाकर मधुरा काही औषध क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. अजूनही आम्हाला आठवतोय गावदेवी क्रीडांगण आणि तिथेच फायनलला बोंडकोडेचे विरुद्ध होता कोपरखेणे 11. अवघ्या 12 धावा बोंडकोडे 11 ने बनवल्या. 13 धावांचं माझं टार्गेट होते. 2 वरचा तो सामना. सुयोग स्मृती चषक आदरणीय सौभाग्यवती शीतल ताईच्या त्या अध्यक्ष आहे ग्रामस्थ बोंडकोडे जुगावच्या त्यांच्या नावाने नेतृत्वाने आपल्या लाडक्या बॉला ते दिलेली भेट सुयोग चषक आणि तिथेच मात्र 13 धावांचं टार्गेट डिपेंड केलं होतं बोंडकोडे 11 ने. अवघ्या 4 धावांवर कोपरखेणे 11चं काम तमाम केलं होतं. क्रिकेट असं आहे जो होत्याचं नव्हतं करून टाकतं. जाऊया होत्याचं नव्हतं होईल का त्या धावा मात्र पूर्ण करेल ते पाहण्यासाठी अरेस गोठोले आणि या स्पर्धेचे शिल्पकार अक्षयजी म्हात्रे यांच्या वतीनं हे पर्व 2 बोलिंग मार्कवर प्रभाकर. टार्गेट मात्र ठेवल्या समोर जिंकण्यासाठी 23 धावा 18 चेंडूचा हा फायनल. समोर सर्वोत्तम क्लासिकल बॅटर अर्थातच जितेश. बॅकफुटवर जाताना पहिला चेंडू हुक केलाय लॉंग लेगच्या दिशेने. अवघी सिंगल शॉर्ट आर्मचा चेंडू बॅकफुटवर गेला. जागा बनवल्यानंतर हुक केलं. लाजवाब फटकाने मध्ये खातो खोलताना फलंदाज जितेश राऊत सिंगलने खातं खोललं. लाजवाब हा क्रिकेटचा सोहळा आपल्या भेटीला पहिल्या दिवसापासून आपण पाहिलं. पहिला रिद्धी सिद्धी कोपरी पुतला. काल सुपर 3 मध्ये बोंडकोडे 11 बोंडकोडे. आज जागा बनवली कुमार 11 तुर्बे. त्यामध्ये आरेस गोटोलची चिठ्ठी मात्र हात अति लागली. योगेश रिद्धी सिद्धी कॅप्टन थेट प्रवेश मिळाला फायनलला. फायनल मध्ये लढताना 23 धावांचा टार्गेट प्रभाकरच्या समोर जितेश. What a lovely going and is out of the park. What a shot on Jack. Jack is a super bull and fantastic successful. की स्कोरच्या माध्यमातून सोनू पाटील ओमकार कैलास दलवी असेल या कॅमेऱ्याने या नवीन मायनर मात्र अजबची क्लीन क्वालिटी क्रिकेट दाखवलं. त्यासाठी खास कौतुक आहे सोनू पाटील. की स्कोरर ही वाहिनी षटकाराला धावसंख्या 7. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 3 ओव्हरची फायनल. 1,50,000 यासाठी चाललेले झुंज. लाजबाब क्रिकेट आपल्या पॉइंट खडं केले. कव्हर पॉइंट आहे इथे 23 सांगितले. 22 धावांचं. अरे तू तर 23 सांगितलं. दुरुस्ती करतोय. 22 धावांचा टार्गेट आहे. 21 बनल्यात. नॉट 23. थोडीशी हलकीशी चुकी झाली आमच्या स्कोरर कडून. ती दुरुस्ती करतोय. 22 धावांचा टार्गेट आहे. त्याला उत्तर देण्यासाठी 3 चेंडूची समाप्ती. 7 धावा लागल्यात. 0 गडी बाद. मी धन्यवाद देईन पहिल्या क्रमांकासाठी परेश म्हात्रे या मुलानं लाजबाब ही ट्रॉफी कैलासवासी जयराम दत्तू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही पहिल्या क्रमांक ट्रॉफी पुरस्कृत केल्याबद्दल. पर्यंत चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला परंतु सरळ गेला. सिली मिड डाऊन. ते धाव मात्र मिळत नाही. पहिला ओव्हर हाताळताना एकमेव जे पॉवर प्लेचे षटक आहे ते रिद्धी सिद्धी कोपरीकडून घेऊन आलंय प्रभाकर निषाद. सिंगल षटकार. नंतरचे दोन्ही चेंडू मात्र डॉट. अजूनही मॅचला रोणक आणण्याचा प्रयत्न चाललाय. एक कसोशीने प्रयत्न केला जातोय प्रभाकरच्या मार्फत. स्वतः सिली मिड डाऊनला योगेश मनोहर भोईर द टीम कॅप्टन. अवे फ्रॉम द बॉडी गॅप मिळेल का? थेट गेले ते संधी आहे. रनआउट होईल का? डेफिनेटली होणार नाही कारण थ्रो होती ती मात्र खूप खराब. संधीचा फायदा घेतला आणि चिक्की रन्स आपल्या नावे केली. बॅटिंग करताना बॅट्समन
जितेशच्या बॅटमधून आता स्ट्राईकला सुद्धा कॅप्टन आहे विघ्नेश पाटील. धावा 8, 5 चेंडूची समाप्ती. शेवटचा चेंडू आहे. बॉल प्रभाकर. व्हेरी गुड बॉलिंग. टप्पा बॉलिंग घेतलेलं स्विंग इन मिस. लाईन मिस केली. ओव्हरची पहिली झाली समाप्ती. 22 धावांचा टार्गेट. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या. उरलेले 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आता 14 धावा. मॅच अजून संपले. मॅच ऑन आहे. तोपर्यंत जाऊ ऐकूया रोशन म्हात्रे यांच्या मार्फत एक स्पर्धेचा नियम आहे. आम्ही धन्यवाद देतोय सूरज म्हात्रे काकांना, कारण दुसऱ्या क्रमांकाची लाजबाब ट्रॉफी त्यांच्या मार्फत आलेली आहे. त्यांच्या आईच्या नावाने कैलास वत्सला विठोबा म्हात्रे, वत्सलाबाई विठोबा म्हात्रे यांच्या स्मरणात दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी सूरज म्हात्रे काका यांच्याकडून पुरस्कार. धन्यवाद सूरज म्हात्रे. दुसऱ्याचा पहिला चेंडू. बॉलर बॅक टू ड्राईव्ह करण्यात. दॅट इज अ गुड फिल्डिंग ऑफ द फॉलो थ्रू बाय बॉलर स्वप्नील ठाकूर. उंच पुरा गोलंदाज राज रायल्स कडून जर पर्व पाहिलं भूमिपुत्र मैदान 2 हॅट्रिक मात्र घेतले होत्या त्या टीम कडून खेळताना. राज रॉयल्स गोटोली अग्रिकोली प्रीमियर लीग ऍट भूमिपुत्र मैदान सेक्टर 23. तोच बॉलर गोलंदाज मार्फत स्वप्नील ठाकूर. कडक स्ट्रोक. ओ हो माय गॉड. तेवढी उंची आणि तेवढीच लांबी. व्हॉट अ जॅक ओव्हर द मिड विकेट विजन एरिया इज अनदर इज टॉप क्लास स्ट्रोक बाय हीट जितेश राऊत. क्लास क्रिकेटचा दर्जेदार फटका. क्लास एकमेव अर्धशतक याच्या नावी लागले. 3 हॅट्रिक पाहिले पण अर्धशतक फक्त जितेशच्या नावावर. काल साईनाथ दिवा 53 नाबाद. गतवर्षी ऋतांशू रामचंद्र पाटील एकमेव अर्धशतक याच शृंखले पर्व पल्ल्यामध्ये ठोकलं होतं. तो दर्जेदार क्रिकेट खेळताना बॅटिंग करताना समोर आहे स्वप्नीलच्या. ओ माय गॉड सरप्राइझिंग. हो टप्पा पडल्या चेंडूला हात आणलंय. ते पाहिलं विनोदजी भगत बिलॉंग करतात. जू गावरून आलं. काय कामगिरी केली आहे अंपायरची. उदय तांडेलच्या समेत गुरुनाथ पाटील या अजूनही मात्र कामगिरी करताना दिसले या सिरीज मध्ये. महेश आणखीन अंपायर पाहायला मिळालं. लाजबाब रोहित. त्याच्यानंतर मिलिंद सुमित पाटीलला पाहिलं. जेव्हा थोडंसं विश्रांती घेतली प्रमुख व्यावसायिक पंचांनी तेव्हा रोहितच्या बरोबर सुमित पाटील होते. राईट मोर्थ विकेट षटकारा. व्हॉट अ शॉट यार. मॅचला दॅट इज अ व्हॉट अ लवली स्कोर पोचवला षटकाराने जितेशच्या. काय फटकार. जस्ट लाईक द सचिन रमेश तेंडुलकर. इट इज अ लवली डाऊन द ग्राउंड बिटवीन लॉंग अँड लॉंग ऑफ. क्रिकेटचा दर्जेदार षटकार. छोट्या छोट्या मुलांना लेदरचे धडे देतो. का देतो याचं उदाहरण पहा. त्याची बॅट कशी स्ट्रेट येतोय. एकदम परफेक्टली अलाइनमेंट जशी असते मोटरची पंपावर. इथेही थावचाही मात्र फरक नसतो. एक्झॅक्टली मिडल ऑफ द बॅट अँड फेकला सरळ लॉंग ऑन लॉंग ऑफ. आता मात्र स्कोर इज लेवल. 1 धावांची आवश्यकता. लवकर मॅच फिनिश केला. ओ ज्याप्रमाणे 2011 षटकार एम ए धोनीने वानखेडे स्टेडियम पूर्ण केले 50.